बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. दिनांक 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर रोजी संघर्ष पत्रकार संघाचा अभ्यास दौरा संपन्न झाला. या दौऱ्याचे आयोजन संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या दौऱ्यासाठी संघर्ष पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा, चेरपोली ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सुनील भेरे, संविधान प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष प्रभाकर थोरात यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यामध्ये अयोध्या, वृंदावन, आग्रा, उज्जैन व त्या परिसरातील विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यात आली. पाहूया सविस्तर वृत्त शहापूर नववाहिनी न्यूजवर. या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाचा अभ्यास दौरा असतो. यावर्षी अयोध्या येथे आपण हा अभ्यास दौरा आयोजित केला आहे आणि आज 4 ऑक्टोबर सकाळीच आपण या ठिकाणी प्रयाण करत आहोत. आणि या उद्घाटनाला आपण या ठिकाणी आपले मान्यवर बोलवले आहेत, ते म्हणजे आदरणीय माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण दौऱ्याला सुरुवात करणार आहोत त्या ग्रामपंचायत चेरपोलीचे उपसरपंच आदरणीय सुनीलजी भेरे साहेब यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहोत. त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपल्या दौऱ्याचं, संघर्ष पत्रकार संघाच्या अभ्यास दौऱ्याचं या ठिकाणी उद्घाटन आपण करणार आहोत. पत्रकार संघ ठाणे जिल्हा असेल आणि शहापूर तालुक्याच्या वतीने दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक पत्रकार कसा असावा, कारण लोकशाहीचा आधारस्तंभ पत्रकार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती, मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, प्रशासनाचा अभ्यास असेल, लोकांची स्थानिक लेवलला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे समोर जनतेसमोर मांडण्यासाठी, प्रशासनासमोर मांडण्यासाठी आपण नेहमीच जात असता. आज आपण घेतलेला अयोध्येचा दौरा असेल, तिथली परिस्थिती आणि इथल्या लोकांची परिस्थिती आणि इथले पत्रकार नक्कीच तुमच्या दौऱ्याला मी माझ्या वतीने, माझ्या संविधान प्रतिष्ठानच्या वतीने, तसेच भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीने तुमच्या पत्रकार संघाला तुमचा प्रवास सुखकर होईल या शुभेच्छा देतो आणि ते सांगतो. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश विशे, शहापूर नववाहिनी न्यूजमध्ये स्वागत है. किल्ल्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्या सोबत आहे. मेरा नाम है राहुल सोनकर और मैं इस पूरे किले की माहिती सर से साझा करने वाला हूँ. ये किला बहुत बड़ा किला है. इस किले को 95 वर्ष लगे, 4 पीढ़ियाँ लगी और सबके उनके महल हैं, उनकी लाइब्रेरी है, शाहजहाँ की जेल है, कहाँ पर अपने महाराज आए थे छत्रपति शिवाजी महाराज, वो सब पूरा माहिती में सर के साथ साझा करूंगा अभी. ओके. कोर्ट में आप लोगों का स्वागत है. मेरा नाम है राहुल सोनकर. तो बहुत से लोग इस किले को बोलते हैं लाल किला. तो लाल किला कहाँ है? वो दिल्ली में है. ये आगरा किला है और आगरा किले के 3 गेट हैं. पहले गेट का नाम है अमर सिंह गेट. उसको अमर सिंह गेट इसलिए बोला जाता है कि शाहजहाँ के जो मेन चीफ कमांडर हुआ करते थे ना, सेनापति, उनका नाम था अमर सिंह राठौर. उनकी डेथ होने के बाद शाहजहाँ ने उस गेट का नाम रखवाया अमर सिंह गेट. सेकंड गेट जहां से आप लोगों ने टिकट चेक कराई है उसको बोलते हैं नौबत खाना वेलकम गेट. तो नौबत मीन्स होता है नगाड़े. नौबत खाना वेलकम गेट इसलिए बोला जाता है कि मुगल टाइम पे जब भी कोई रॉयल फैमिली के अंदर एंटर होती थी ना, उनका नगाड़े द्वारा, रोज सावर द्वारा वहीं से स्वागत किया जाता. ये इस किले का तीसरा गेट है. इस तीसरे गेट को बोलते हैं अकबरी गेट. इसको अकबरी गेट इसलिए बोला जाता है कि मुगल टाइम पे इस किले को जो बनवाना स्टार्ट किया था, किसने किया था? अकबर ने. अकबर ने इस किले को बनवाना स्टार्ट किया था 1565 में और पूरा किला ही बनके तैयार हुआ था 1660 में. पूरे किले को बनने में लगे 95 वर्ष. तो 95 वर्ष में खाली अकबर तो नहीं बना सकते, इसको जनरेशन बाय जनरेशन आगे बढ़ाया गया. फर्स्ट अकबर, फिर अकबर के बेटे जहांगीर, जहांगीर के बेटे शाहजहां और शाहजहां के बेटे औरंगजेब. 4 पीढ़ी ने पूरे किले को मिलकर कंप्लीट किया 95 वर्ष में. तो ये जो किला है सबसे पहले हिंदू राजा का किला होता था. सबसे पहले इस किले को बोलते थे बादलगढ़. ये बादल सिंह चौहान का किला था. मगर इसके ऊपर जो कब्जा करके रखा था, किसने रखा था? पहले मिट्टी का किला था पूरा. ये इसको कब्जा करके रखा था किसने? सिकंदर लोधी इब्राहिम लोधी ने. सिकंदर लोधी इब्राहिम लोधी को युद्ध में पराजित किसने किया? बाबर ने 1526 में पानीपत के युद्ध में. इस जगह को अपने अंडर किया, मगर इसको जो बनवाना स्टार्ट किया वो किसने किया? थर्ड मुगल किंग अकबर ने. और इस किले को 4 पीढ़ियां लगी और किले को बनाने वो टाइम पे लगे 35 लाख रुपए. उस टाइम पे जो अनुमान लगाया गया है.
और ये जो सिटी का नाम आगरा है ना, सबसे पहले सिटी को बोलते थे अग्रसेन नगर, इसको बाद में मुगलों ने आगरा नाम दिया है। तो यहां से मैंने आपको साउंड दिखाया, देखिए ये मुगल टाइम का सिक्योरिटी अलार्म सिस्टम था कि मुगल टाइम पे जब भी कोई एनिमी इसके अटैक करने के अंदर आते थे ना, जब उनके घोड़ों के पैर पड़ते जमीन के ऊपर, तो घोड़ों के पैर के अंदर क्या होते, नाल, तो आवाज गूंजने के कारण उनके सैनिक सारे अलर्ट हो जाते थे। तो उनको रोकने के लिए क्या करते, बड़े बड़े पत्थर होते थे ना, तो वहां से रोल डाउन किए जाते थे। तो दुश्मन संघर्ष पत्रकार संघाचा या ठिकाणी दौरा सुरू आहे, अभ्यास दौरा। आणि आज आपण या ठिकाणावर वृंदावन आणि वृंदावन मधले हे प्रेम मंदिर आपण बघू शकता। उजव्या साईडला प्रेम मंदिर आहे आणि सुंदर असा मंदिर या ठिकाणी आहे, सुंदर देखावा या ठिकाणी आहे। खूप या ठिकाणी भाविक या ठिकाणी येतात आणि याच्या प्रेमसागर प्रेम मंदिर जो आहे तो वृंदावनमधला खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे। पत्रकार सर्व आपले या ठिकाणी आहेत आणि अभ्यास या ठिकाणी करत आहेत। राधे राधे बोलो। राधे राधे। ये द्वार देख रहे हैं ना, इसका नाम है नंद द्वार। गोकुल के अंदर ऐसा 7 द्वार है, उनमें से मुख्य द्वार। ये सर वाकई बिहारी का मंदिर है। ये मंदिर पौने 200 साल पहले दिल्ली के शेठ ने बनवाया था। उसका यहाँ 60 वर्ष का मन है। कृष्ण जी का घर है, यहाँ भगवान रहते वृंदावन में 12 साल।
है राम जन्मभूमि का सर। यहाँ पे सर 92 में पहले अपना राम जन्मभूमि बना हुआ था, जो उज्जैन के राजा विक्रमादित्य ने 84 खंबे का काले पत्थर का बनाया कि राम जन्मभूमि। जब बाबर का शासन आया तो बाबर ने उसको मंदिर के ऊपर में गुम्बज बनवा दिया। संघर्ष पत्रकार संघाचा अयोध्या दौरा या ठिकाणी अभ्यास दौरा चालू आहे आणि या अभ्यास दौऱ्यामध्ये पत्रकार संघाचे सर्व पत्रकार या ठिकाणी आहेत। यामध्ये आपण पाहू शकता की अयोध्या येथील हे अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे स्टेशनमध्ये जर का कोणाला प्रवासाने यायचं असेल तर अयोध्या राम जन्मभूमी मंदिराला दर्शन करण्यासाठी तर या ठिकाणी रेल्वेने जर प्रवास करत असेल तर या अयोध्या स्टेशनला या ठिकाणी यावं लागतं आणि हेच ते अयोध्या स्टेशन आहे। खूप सुंदर असं रेल्वे प्रशासनानं सुंदर असं या ठिकाणी इमारत बांधलेली आहे। संघर्ष पत्रकार संघाचा अयोध्या अभ्यास दौरा या ठिकाणी आम्ही करत आहोत। संघर्ष पत्रकार संघाचे सर्व पत्रकार या ठिकाणी अयोध्यामध्ये आहेत आणि आपण बघू शकता महाराष्ट्र धर्मशाळा अयोध्या नगरीमध्ये ही महाराष्ट्राची धर्मशाळा या ठिकाणी आहे। आपण पहा, हे आहे महाराष्ट्र धर्मशाळा रेल्वे स्टेशन अयोध्या जी असं या ठिकाणी आहे आणि चांगला असा परिसर या ठिकाणी आहे। या ठिकाणी काही जे लोक येतील तर त्यांना महाराष्ट्रातील लोक असेल किंवा इतर ठिकाणी जे लोक येतील त्यांच्यासाठी राहण्यासाठी सुविधा या ठिकाणी केलेली आहे। जर कधी अयोध्यामध्ये आलात तर या ठिकाणी महाराष्ट्र धर्मशाळा सुद्धा आहे आणि तिचा तुम्ही ॲड्रेस घेऊन या ठिकाणी